इंदुरकर महाराज हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती. नुकताच त्यांच्या मुलीचा विवाह संपन्न संगमनेरमध्ये पार पडला. त्या विवाहाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते. त्यासोबतच निम्म मंत्रिमंडळ देखील या लग्न सोहळ्याला उपस्थित होतं. इंदुरकर महाराज यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधनाचे काम केले. तसेच वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाचे महत्त्व वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर समाज जागृत करण्याचं पण देखील काम केलेलं आहे. लग्न सोहळ्यामध्ये इंदुरकर महाराज यांनी मी माझ्या मुलीच्या लग्नाला 1 रुपया देखील खर्च केला नाही. बेंडवाल्यांना विचारून पहा. हा सर्व खर्च माझ्या मित्रांनी दानशूर व्यक्तीने केला असून मला ट्रोल करू नका असं त्यांनी नेटकऱ्यांना सडकून सांगितलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब संगमनेरमध्ये आले असता एकच इंदुरकर महाराज यांची कॉन्टॅक्ट किती प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे हे आपल्याला एकंदरीत दिसून आलेले आहे. नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा इंदुरकर महाराज यांची टीका करण्यास सुरुवात केली की इंदुरकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नामध्ये जेवण पुरलं नाही अशी टीका त्यांनी उडवलेली आहे. लाखो जनसमुदाय इंदुरकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित होता आणि शाही थाटामध्ये हा विवाह संपन्न झालेला आहे. इंदुरकर महाराज यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त राम शिंदे, त्यानंतर मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन एकनाथ शिंदे असे माजी आमदार या ठिकाणी उपस्थित होते. तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.